नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक NEP 2020 पॅटर्ननुसार विविध पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रामचे PG डिग्री प्रोग्रामचे होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करण्याची शेवटची तारीख आहे 15 डिसेंबर 2024। आज आहे दिनांक 10 डिसेंबर 2024। आपण वेळोवेळी होम असाइनमेंटचे क्वेश्चनचे जे PDF वगैरे असतात त्याच्यावर व्हिडिओ बनवत असतो। 4-5 व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले एक सबस्क्राइबर आहेत, त्यांनी मला MA हिस्ट्री MA इतिहास प्रोग्राम कोड आहे M60 सेमिस्टर 1 म्हणजे शैक्षणिक वर्ष 2024-25 ला फर्स्ट इयरला MA हिस्ट्री फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेल्या न्यू विद्यार्थ्यांचं सेमिस्टर फर्स्ट किंवा फर्स्ट सेमिस्टरचे होम असाइनमेंटचे क्वेश्चनवर व्हिडिओ बनवा म्हणून सांगितलेलं होतं। तर आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत। तर ते क्वेश्चन कसे डाउनलोड करायचे ते मी तुम्हाला सांगत आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मी तुम्हाला, तर व्हिडिओ पूर्ण पाहत जा। काय होतं की व्हिडिओ अर्धवट पाहता आणि त्याच्यावर कमेंट करतात, मग मला काय होतं की आरडून एकतर व्हिडिओमध्ये पण सांगतो मी कसं डाउनलोड करायचं आणि त्याच्यानंतर टाईप पण करावं लागतं, म्हणजे एक काम करण्यासाठी डबल काम लागतं। ठीक आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघत जावा, काही जास्त मिनिटाचा व्हिडिओ असत नाही। ठीक आहे, तर आता MA हिस्ट्री प्रोग्राम कोड M60 सेमिस्टर 1 होम असाइनमेंट डाउनलोड करण्यासाठी काय करायचं तुम्हाला, एक मिनिट तर ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे ycmu.digitaluniversity.ac आणि सर्च करायचं। सर्च रिझल्टमध्ये ycmu.digitaluniversity.ac ही वेबसाईट जसा तसा आले की त्याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीचं होम पेज दिसेल, पहिलं पेज दिसेल। होम पेज म्हणजे पहिलं पेज। पहिल्या पेजवर तुम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा दिसेल। पुतळा दिसला की तुम्हाला समजायचं ती होम पेज आहे म्हणून। ठीक आहे, होम पेजवरील डाव्या हाताला तुम्हाला छोटे टॅब दिसतील, छोटे आयकॉन दिसतील, टॅब दिसतील। बरेचसे आयकॉन आहेत, बरेचसे टॅब आहेत। ठीक आहे, त्या टॅबपैकी बारीक अक्षरात एक लिहिलेला टॅब आहे होम असाइनमेंट नावाचा टॅब दिसेल तुम्हाला, होम असाइनमेंट। तर त्या होम असाइनमेंटवर क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर स्क्रीनच्या मध्यभागी तुम्हाला विविध शाखांचं नाव दिसेल त्याच्यामध्ये। तर त्याच्यापैकी PG प्रोग्राम म्हणायचे जे दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तेथे क्लिक केल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमधील गुगल ड्राईव्ह ऑटोमॅटिक ओपन होते। गुगल ड्राईव्ह अकाउंट दाखवतो तुम्हाला, त्या अकाउंटवर क्लिक करायचं किंवा डायरेक्ट ऑटोमॅटिक ओपन होते। गुगल ड्राईव्ह असल्याशिवाय तुमच्या स्मार्टफोनमध्ये होम असाइनमेंट लोड होणार नाहीत, दाखवणार नाही। त्याच्यासाठी गुगल ड्राईव्ह नसेल तर गुगल ड्राईव्ह प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या। ठीक आहे, मग गुगल ड्राईव्हमध्ये ओपन होते, PDF ओपन होते। मग ती PDF जी ओपन होते ती तुम्हाला आता सध्या स्क्रीनवर दिसत आहे। ठीक आहे, हे काही स्क्रीनवर सध्या दिसत आहे का, ही सर्व फाईल्स ओपन होतात तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये। ठीक आहे, आता ह्याच्यातला आपल्याला पाहिजे बघा MA इतिहास MA हिस्ट्री, त्याला आपण त्याचं कोड दिलेलं आहे। फक्त इथं काही कोर्सेसचं कसं आहे, याच्यामध्ये कोड दिलेलं आहे, काही कोर्सेसचं नाव दिलेलं आहे। ठीक आहे, आपण कोड आणि आपल्या कोर्सचं नाव दोन्ही पण ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला। मग गुगल ड्राईव्हमध्ये ओपन झाल्या सगळ्या फाईल की आपल्याला MA हिस्ट्री त्याचा प्रोग्राम कोड असणारा M60, तर M60 तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे हो का, ह्याच्यावर असं क्लिक करायचं हो का, असं यस। ठीक आहे, इथं तुम्हाला विविध सेमिस्टर दिसतील, तर आपल्याला सेमिस्टर फर्स्टचं डाउनलोड करायचं आहे, त्याच्यामुळे सेमिस्टर फर्स्टच्या ब्लॉकवर क्लिक करा। ठीक आहे, आता इथं तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 फाईल दिसत आहेत सेमिस्टर फर्स्टच्या होम असाइनमेंटच्या। पहिल्या ब्लॉकवर क्लिक करा। आता ही तुम्हाला दिसत आहे पेपर क्रमांक 1 MA हिस्ट्री M60 NEP 2020 पॅटर्न सेमिस्टर फर्स्ट। पेपरचं नाव आहे प्राचीन भारत, पेपरचं कोड आहे HIS 515 होम असाइनमेंट 2024-25। पेज नंबर 1 वर जनरल इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत, ते तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्यायचं आहे। व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून पेज नंबर 1 मी वाचत बसत नाही।
ठीक आहे. पेज नंबर 2 घेऊ लगेच. पेज नंबर 2वर पेपरचं नाव, पेपरचा कोड, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 हे दोन्ही गृहपाठ कंपल्सरी आहेत. हे तुम्हाला दोन्ही लिहायचे, ध्यानात ठेवायचे. दोन्ही कंपल्सरी आहेत. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये दीर्घोत्तरी आणि लघोत्तरी हे लिहायचे प्रश्न आहेत, लिखाण करायचे आहेत. निबंध प्रश्न आहेत, निबंधासारखे प्रश्न आहेत एक प्रकारचे. गृहपाठ क्रमांक 2 मध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत तुम्हाला. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रश्न, खाली 4 पर्याय दिले, त्याच्यातला एकच पर्याय उत्तर असेल, तो उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचा आहे, तो पर्याय उत्तरात लिहायचा आहे. ठीक आहे. गृहपाठ क्रमांक 1 आणि 2. ठीक आहे. तुम्हाला डाउनलोड करायचा वगैरे कंटाळा आला असेल तर डायरेक्ट तुम्ही ह्या व्हिडिओमधून डायरेक्ट लिहूनच घ्या. आपले एक पेपर घ्या जवळ आणि त्या पेपरवर गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2, त्याच्यावर पेपरचं नाव प्राचीन भारत, पेपरचा कोड HIS-515, पेपर क्रमांक 1 आहे हा. ठीक आहे. लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून बी घेतलं तर चालतंय. ठीक आहे. चला दुसरा पेपर घेऊया आपण आता. पेपर क्रमांक 2चा कोड आहे HIS-516, नाव आहे भारतातील राजकीय व्यवस्था. पेज नंबर 1 वाचून घ्या. पेज नंबर 2वर गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 दिलेला आहे. ठीक आहे. हे लिहून घ्या, वाचन करा. चला पुढे घेऊया. पेपर क्रमांक 3. ओके. पेपर क्रमांक 3चं कोड आहे HIS-517 आणि नाव आहे आधुनिक जग भाग 1. पेज नंबर 1चे इन्स्ट्रक्शन्स पूर्ण वाचायचे, ध्यानात ठेवायचं आहे. प्रत्येक वेळा मी इन्स्ट्रक्शन्स वाचणार नाही, जुन्या व्हिडिओमध्ये वाचलेले आहेत मी इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. उगा बोरिंग पण होतं वारंवार तीच इन्स्ट्रक्शन वाचले की. तुम्ही पण वाचत जावा. आता जी जुने आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकरता मी वाचलेलं आहे ऑलरेडी. नवीन वगैरे जी सबस्क्रायबर असतील, आपले यूट्यूब फॅमिली मेंबर जे असतील, त्यांनी मी म्हणल्यासारखं पेज नंबर 1चे इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे, जनरल इन्स्ट्रक्शन्स, आणि पुढे पेज नंबर 2वर प्रश्न पाहून घ्यायचा आहे. HIS-517 आधुनिक जग भाग 1, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. आता आपल्या एका सबस्क्रायबरने प्रश्न विचारला होता मला की परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न येणार आहेत का. तर परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ येणार नाहीत. मग ह्यांनी दिले का बरं होम असाइनमेंटमध्ये, गृहपाठामध्ये? त्याचं कारण असं आहे की हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी जी प्रश्न आहेत MCQ हे तुम्हाला सहजासहजी सापडणार नाहीत पुस्तकामध्ये. तुम्हाला मुद्दे बघावे लागतील, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, मुख्य मुद्दे, पुन्हा त्याचे सब पॉईंट्स बघावे लागतील. तुम्हाला छोटे छोटे मुद्दे हुडकावे लागतील, त्याच्यामध्ये वाचावं लागेल, तेव्हाच तुम्हाला ह्याचे उत्तर मिळतील. सहजासहजी मिळणार नाहीत उत्तर ह्याची. ऑनलाईन सर्च केले तर ह्याच्यातले बऱ्याचशे उत्तर तुम्हाला मिळून जातील. ऑनलाईन गुगलवर वगैरे सर्च केले तर. बरं तुम्हाला पुस्तकामध्ये मात्र खूप थोडं वाचन करावंच लागेल. मग तुम्हाला वाचण्यासाठी भाग पाडण्यासाठी विद्यापीठानं खूप चांगली शक्कल लढवलेली आहे. तुम्हाला MCQ दिलेले आहेत गृहपाठामध्ये, कंपल्सरी लिहायचे. परीक्षेमध्ये MCQ येणार नाहीत. परीक्षेमध्ये तुम्हाला निबंधाचेच प्रश्न येणार आहेत, लिखाणाचेच प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. ओके. चला 517 झालं. चला पेपर क्रमांक 4. ओके. तर पेपर क्रमांक 4 असणार आहे HIS-518 प्राचीन भारत. पेज नंबर 1, पेज नंबर 2. हे छोटा पेपर आहे, त्याच्यामुळे ह्याला एकच गृहपाठ आहे. गृहपाठ क्रमांक 1 आहे. 2च प्रश्नाची उत्तर लिहून हा गृहपाठ संपेल. प्राचीन इतिहासकार. ठीक आहे. HIS-518 4 झाली. 5वा घेऊया आता. तारीख जवळ येत आहे, लवकरात लवकर लिहायचं आहे. ठीक आहे. ओके. तर पेपरचा कोड आहे HIS-519 इतिहासाच्या सहाय्यकारी शास्त्रांची पद्धती आणि उपयोजन. जनरल इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या पेज नंबर 1 वरली. चला पेज नंबर 2वर HIS-519 इतिहासाच्या सहाय्यकारी शास्त्रांची पद्धती आणि उपयोजन, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 दोन्ही पाहून घ्या. चला 6वा पेपर पाहूया आता. 6व्या पेपरचं कोड आहे HIS-520 आधुनिक पूर्व जगाचा इतिहास. पेज नंबर 1ची इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. पेज नंबर 2वर HIS-520 आधुनिक पूर्व जगाचा इतिहास, गृहपाठ 1 गृहपाठ 2. ठीक आहे. आता शेवटचं. आता काही आपले स्टुडंट्स म्हणतील सर काय 7 काही पेपर नाहीत आपल्या सेमिस्टर फर्स्टला,
तर ऑप्शनल पेपरचं पण ह्याच्यात दिलेलं आहे. तुमचा ऑप्शनल कोणता आहे तुमच्या स्टडी सेंटरच्या सरांना विचारू शकता, किंवा तुमच्याकडे जर फर्स्ट इयरचा ऑनलाईन ॲप्लिकेशन भरलेला फॉर्म असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर फर्स्टचे तुम्हाला पेपर दिसतील तुम्हाला. ठीक आहे, तेच पेपर तुम्हाला असणार आहेत. त्याच्यात माझ्या मते 5 कंपल्सरी आहेत पेपर आणि 6वा ऑप्शनल आहे माझ्या मते. एकदा खात्री करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि जो ऑप्शनल पेपर आहे त्याचेच होम असाइनमेंट लिहायचं आहे. ओके, आता दुसरे लिहिचाल. ठीक आहे, तर शेवटच्या पेपरचं कोड आहे HIS 599. नाव आहे संशोधन पद्धती. जनरल इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचं आहे. पेज नंबर 2वर HIS 599 संशोधन पद्धती गृहपाठ क्रमांक 1 गृहपाठ क्रमांक 2 हे हाताने लिहून घेतलं तरी चालेल, किंवा डाउनलोड कसं करायचं ती सुद्धा प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, व्हिडिओ रेग्युलर पाहत जायचं आहे. दररोज व्हिडिओ आला का नाही ही तपासायचं आहे. कारण कधी मी कसं करतो, जसं वेळ असेल कधी सकाळी व्हिडिओ अपलोड करतो, सुट्टी असेल तर संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करतो. तर दररोज संध्याकाळी तुम्हाला कुठेही जॉब वगैरे तुम्ही करत असाल, तुम्हाला वेळ मिळत नसेल तर दररोज आपल्या चॅनलवर संध्याकाळी बघायचं आहे की दिवसातून केव्हाही व्हिडिओ अपलोड झालेला आहे का नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री व्हिडिओ अपलोड झाला आहे का नाही चेक करायचं आहे. तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवतो, त्याच्यामुळं तुम्ही जेवढं तुम्ही पाहचाल तुमचा फायदा होईल तेवढा मला आनंद आहे. ठीक आहे, तुम्हाला वेळेवर व्हिडिओ पोहोचला पाहिजे, तुम्ही वेळेवर लिहून अपलोड केलं पाहिजे होम असाइनमेंट, तुम्हाला चांगले मार्क पडले पाहिजे, हाच त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा उद्देश आहे. ठीक आहे, सर्वांना होम असाइनमेंट लिहिणे, अपलोड करणे, मार्क मिळवणे ह्या सर्वांसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम. ठीक आहे, चला हे काही असं आहे, असं तुम्हाला दिसेल सेमिस्टर 1चं. ओके.